आता नाही पडणार सर. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अनेक उत्तम शुभाशीर्वाद. आजच्या तिसऱ्या भागामध्ये मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाते संपतराव गायकवाड करिअर अकॅडमी आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर आहे 94 21 32 68 18 आणि 94 21 32 68 68, 9421326818 आणि 9421326868. तर मित्रांनो, आपण सोडून घेत आहोत मागील 2 भागापासून नवी मुंबई शहर पोलीस 2024ची ही जी प्रश्नपत्रिका आलेली आहे, ही प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहोत. आजचा हा तिसरा भाग आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण आजही 10 प्रश्न सोडवायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर तेवढ्या वेळेमध्ये जर झाले तर पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो मित्रांनो, ग्रामीण भागातून म्हणून तालुका प्लेस सोडून इतर ठिकाणावरून जी कोणी माझे मित्रमैत्रिणी, भावा बहिणी हे जे कोणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी बेसिक जे मी प्रत्येक क्लासमध्ये सांगतो की 2 ते 30 पर्यंत पाढे तुम्हाला मुखपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला लिहिता पण ते पाढे आले पाहिजे, दररोज लिहित चला. 2 ते 30 पर्यंत वर्ग मुखपाठ करा, 2 ते 20 पर्यंत घन मुखपाठ करा. अ आ इ ही 12 आकडी दररोज लिहित चला. ABCD दररोज लिहित चला आणि 1 पान मराठी शुद्धलेखन आणि दररोजचं वर्तमानपत्र तुम्ही वाचायलाच हवं. आणि त्या वर्तमानपत्रातून बायचान्स ज्या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्र उपलब्ध नाही, तर आज रोजी आपल्याला सगळ्या पेपरचे पेपर उपलब्ध आहे. लोकमतचे आहेत, सकाळचे आहेत. तर हे पेपर तुम्ही मोबाईलवरतीही तुम्हाला PDF येते, ती वाचून त्याच्यातून तुम्ही स्वतःच्या GKच्या नोट्स दररोज काढणं अत्यंत गरजेचं आहे. ही बेसिक तयारी तुम्हाला दररोज प्रत्येकाला करावीच लागेल, तर आणि तरच स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा लवकरात लवकर रिझल्ट येईल. तर चला मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्या माहितीप्रमाणे कालच्या भागामध्ये आपण किती वाजेपर्यंत आलो? काळ मेघाचं झालं होतं का? काल आपण 5 गणित घेतले होते, याच्यावर खुणा केलेल्या होत्या. मजूरपर्यंत आलो होतं. 60% 780 हा पण झाला होता. पेरूचा पण शेकडा नको. तर आजचं उदाहरण आहे, एका दुकानदाराने एक टेबल 4700 रुपयाला विकला. एका दुकानदाराने, हा आहे प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 67. एका दुकानदाराने एक टेबल 4700 रुपयाला विकला. जर टेबलाची दर्शनी किंमत 5900 रुपये असेल, तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली? तर पुन्हा एकदा प्रश्न आपण या ठिकाणी वाचून घेऊया. एका दुकानदाराने एक टेबल 4700 रुपयाला विकला. जर टेबलाची दर्शनी किंमत म्हणजे टेबलवर टाकलेली छापील किंमत 5900 रुपये असेल, तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली? आता हा व्हिडिओ किंवा हे गणित पाहत असणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील मुलामुलींना माहिती आहे की बहुतेक माझ्या आत्तापर्यंतच्या निरीक्षणानुसार आपल्याकडं
90-95% मुलामुलींना शतमान शेकडेवारी शालेय स्तरावरती काही समजत नाही. कारण पिढीजात आपल्या लोकांनी कधी असे व्यवसायच केलेले नाहीत आणि त्याच्यामुळे होतं काय की सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्यानंतर नफा तोटा, सूट, दलाली ह्या गोष्टी किंवा ह्या भानगडी आपल्या पोरांना समजतच नाही. परंतु आता समजत नाही म्हणून चालणार नाही, तर याचा सखोल अभ्यास तुम्हाला करावा लागेल, व्यवस्थितरित्या बघावं लागेल. दर्शनी किंमत, ज्याला आपण छापील किंमत असंही म्हणतो, कुठल्याही वस्तूवरती ही किंमत छापलेली असते आणि या छापलेल्या किमतीवरती दुकानदार सूट देतो. आता दिवाळी होऊन गेली, दिवाळीमध्ये तुम्ही बघितलं फटाक्याचे जे बॉक्स राहतात, प्रत्येक फटाक्याच्या बॉक्सवरती किंमत जर बघितली तर ती किंमत 500-1000 रुपये राहते, परंतु तो विक्री होतो 100, 150, 200 रुपयाला. तर ही ती एक स्ट्रॅटेजी असते विक्रीची. त्या पद्धतीने इथं 5900 रुपये छापील किंमत, पण दुकानदार विकतो कितीला? 4700 रुपयाला. दोन्ही संख्या जर बघितल्या तर ह्या मूळ संख्या आहे, म्हणजे 47 आणि 59. शतमान किंवा शेकडेवारी ही नेहमी 100च्या पट्टीमध्ये असते, तर आपल्याला शेकडा सूट काढायची. मग दर्शनी किंमत किती? 5900. ह्यो विकतो कितीला? 4700. मग यावरती आपण जर बघितलं 5900 तून 4700 जर वजा केले तर या ठिकाणी शिल्लक राहतात 1200. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं 5900 रुपये छापील किमतीवरती दुकानदार किती सूट देतो? तर 1200 रुपये सूट देतो. मग त्याची टक्के काढायची, म्हणजेच मग 100 रुपयावरती तो किती सूट देतो हे आपल्याला या ठिकाणी काढायचे. मग 100 रुपयावरती काढण्यासाठी इथं आपल्याला 100 ला किती x, इथं क्वेश्चन मार्क, तिरपा गुणाकार करून घेतला. 5900 गुणिले x बरोबर 1200 गुणिले 100 आणि मग x बरोबर 1200 गुणिले 100 भागिले जे येतं 5900. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. म्हणजे मित्रांनो आपल्याला आता 1200 ला 59 ने भाग द्यायचा. 59 ही मूळ संख्या आहे, म्हणून इतर कुठल्याही पाड्याने त्याला आपल्याला भाग देता येणार नाही. आणि साधारणपणे हे आपल्याला लक्षात येतं की इथला हा जो काही भाग आहे 60ची दुप्पट जी आहे, तर 6ची दुप्पट 12 होते, म्हणजे 59 त्याच्या अलीकडे आहे, म्हणजे त्याच्या अलीकडे आपल्याला या ठिकाणी उत्तर प्राप्त होईल. आणि म्हणून मग हा भागाकार करत असताना वर्ग चौथीला लहानपणी ज्या पद्धतीने आपण भागाकार करायचो त्या पद्धतीने भागाकार करायचा आहे. 59च्या पाड्यामध्ये म्हणजे 60च्या पाड्यामध्ये आपल्याला 120च्या जवळची संख्या बघायची, ती संख्या आहे 2. मग 5 दुनी 10 म्हणजे 100, 9 दुनी 18 म्हणजे किती होतं? 118. 10तून 2 गेले, 10तून 8 गेले, खाली राहिले 2, 2 मधून 2 गेले, 0 वरून घेतला 0. आता भाजकापेक्षा भाज्य लहान आहे, मग अशा वेळेस काय करावं लागतं आपल्याला? भागाकाराच्या नियमानुसार, त्यासाठीच हे गणित दिलेले, भागाकाराच्या नियमानुसार इथं आपल्याला शून्याचा भाग देऊन घ्यावा लागतो, त्याच्यानंतर दशांश द्यावा लागतो, मग दशांश देऊन इथं 0 घ्यायचं. ही स्टेप पक्की लक्षात घ्या, अन्यथा परीक्षेमध्ये 100% तुमचं उत्तर या ठिकाणी चुकून जाणार आहे. आणि त्याच्यासाठीच मी जे मग असे म्हणलो त्या पद्धतीने, त्यासाठीच हा प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे. आता 59 म्हणजे 60, याच्या पाड्यामध्ये 200च्या जवळची संख्या आहे 3 म्हणजे 180. तर 3 ने बघूया, 3 9 27 ला 7, हातच्या आले 2 किंवा 3 5 15, 150 ने 27 होतात 177. आता इथं वजाबाकी केली आपण, 10तून 7 गेले 3, 10तून 8 गेले 2, 0. आता तुम्ही 0 घेऊ शकता 230, परंतु पुन्हा भाग कितीचा बसणार आहे? 3चाच बसणार आहे, 177. कारण 4चा भाग जर दिला तर तो साधारणपणे 6×4 म्हणजे 240च्या आसपास जाईल, म्हणून 3चा भाग बसेल, पुन्हा 177. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर प्राप्त झालेले आहे 20.33%. आणि मग बऱ्याच जणांना वाटेल की एवढा सोपा प्रश्न, आता नव्याने जे कोणी तयारीला सुरुवात केली त्यांना वाटतं सोपा प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न तसा सोपा नाही, कारण भागाकार या ठिकाणी बरेचसे मुलं काय करतात, कोणती चूक होती ती पुन्हा एकदा बघून घ्या. इथं भाग द्यायला गेले की पोरांना हे वर्ग चौथीचा हा जो भागाकार, त्यावेळेस काही आपण शाळेमध्ये लक्ष देत नाही, खिचडी खाऊन मस्तपैकी घरी येऊन झोपा काढतो. या ठिकाणी पोरं काय करतात, 2 घेतले की लगेच दशांश घेतात आणि इथं चूक होऊन जाते. आणि म्हणून ह्या भागाकाराचे स्किल सुद्धा तुम्हाला व्यवस्थित डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे.
चला तर मित्रांनो, आता दुसरा प्रश्न घेऊया. हा प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक आहे 68. हा तुम्हाला सर्वांना समजला असेलच असं गृहीत धरतो. प्रश्न क्रमांक 68 आहे, तो मात्र सोपा आहे आणि हा प्रश्न आहे गुणोत्तर प्रमाण या धड्यात. संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर. प्रश्न क्रमांक 68. संजय व विवेक च्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे. तर संजयचे वजन किती? संजयचे वजन किती? तर वर्ग 9च्या गुणोत्तर प्रमाण या धड्यातील हा प्रश्न आहे आणि तुलनेने इतर प्रश्नापेक्षा हा प्रश्न मात्र सोपा आहे. या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजे संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक आपल्याला दिलेला आहे 32. तर मग यांच्या गुणोत्तराची समानपट आपण x गृहीत धरूया. मग या ठिकाणी आपल्याला 7x वजा 5x हा फरक दिलेला आहे 32 आणि म्हणून 7 मधून 5 गेले 2x बरोबर 32. म्हणून x बरोबर 32 भागिले 2. 2 ने 32 ला भाग दिला तर x बरोबर येईल 16. मग x बरोबर 16 आल्यानंतर आपल्याला इथं विचारलेले काय? पहिला आहे संजय, दुसरा आहे विवेक. म्हणजे संजयचा गुणोत्तरातील हिस्सा आहे 7 आणि विवेकचा किती आहे 5. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं वजन कोणाचं? संजयचं. आणि म्हणून मग 16 गुणिले 7, कारण संजयचं किती आहे 7x. मग x ची किंमत 16 आली. 16 7. आता इथं पाठ असली तर पटकन उत्तर येतं. 16 7 12 वर्षे म्हणजे 112. आणि ज्यांना ज्या भावांना किंवा बहिणींना पाठ नसेल तर त्यांनी 7 70 आणि 6 7 42. 70 आणि 42 होतात 112. जर पाठ असतील तर 16 7 12 दर्शेल, लगेच तुम्हाला उत्तर या ठिकाणी प्राप्त होतं. इतर प्रश्नांपेक्षा हा प्रश्न थोडासा सोपा होता. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हाही प्रश्न वर्ग 9च्या संच धड्यातील आहे. प्रश्न क्रमांक 69. ही जी प्रश्नपत्रिका आहे ती नवी मुंबई शहर पोलीसची 2024 ची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न असा आहे, एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. अरुण बस ना, मी ना हे व्हिडिओ शूट करायला 15 मिनिटं लागतील. बस ना मध्ये, बस नाही तर 14 व्यक्ती आहेत. त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात. चहा पितात. 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात. चहा व कॉफी पितात. इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात.
तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? तर हा प्रश्न आहे वर्ग 9वीला संच नावाचा धडा होता. आता जे कोणी शाळेत गेले असतील आणि गणितच्या पिरियडला बसलेले असतील किंवा परीक्षा प्रामाणिकपणे अभ्यास करून दिलेली असेल तर त्यांना हा प्रश्न आठवेल. परंतु ज्या भावाने 10वीची परीक्षा टिंगडॉंग करून दिलेली असेल, 12वीची परीक्षा टिंगटॉंग करून दिलेली असेल तर त्यांना हे प्रश्न नडतीलच. जे कोणी अभ्यास करतायत तर त्यांना काही नाव ठेवत नाही, परंतु बाबा देह करी जे जे काही आत्मा भोगितो रे नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर. आपण वर्ग 10वीला 12वीला कॉप्या केलेल्या आहेत आणि ते जो काही 10-12 वर्षाचा अभ्यास आहे तो 2-3 वर्षामध्ये तुम्हाला सहज साध्य होणार नाही. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला तुमचा पाया एकदम पक्का करणं अत्यंत गरजेचं आहे. इथं सुद्धा अकॅडमीच्या माध्यमातून मी मुलांना, तुम्हाला खोटं वाटेल, 4थी पासून 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंत सगळं गणित शिकून घेतलं आणि मग त्यांना गणिताचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. दुसरं महत्त्वाचं की विचार करा मित्रांनो, आपल्याला शालेय स्तरावरती 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत बुद्धिमत्ता चाचणीचा विषय आहे का? तर नाही. या विषयाचं नावच कोणते? बुद्धिमत्ता चाचणी. जितकी तुमची बुद्धी असेल त्याची ती चाचणी त्या ठिकाणी केल्या जाते किंवा त्या प्रमाणात तुम्हाला गुण पडतात. आणि म्हणून बुद्धिमत्ता चाचणीचं स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला 4थीचे 5वीचे जुने जे स्कॉलरशिपचे पुस्तकं होते, आता 5वीला स्कॉलरशिप आलेली आहे, 5वी नवोदयचे पुस्तकं, मागचे जुने नवे, हे सगळे पुस्तकं जमा करणं गरजेचे आहे. वेगवेगळ्या NMMSचे वेगवेगळ्या ज्या काही स्कॉलरशिप आहे, 8वीची स्कॉलरशिप आहे, त्यानंतर मंथनच्या परीक्षा होतात. या परीक्षांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बुद्धिमत्ताचे प्रश्न मिळतात. मार्केटमध्ये जे काही बुद्धिमत्तेवरती प्रश्न तयार केलेले असतात ते तितके आपल्याला विश्वासार्ह असतील असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून ते प्रकाशनावरती अवलंबून असतं. आणि म्हणून हे जे काही शालेय स्तरावरती बनवलेले पुस्तकं आहे याच्यातून निश्चितच तुमचा बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त प्रश्नांचा तुमचा सराव होईल. आता हा संच धड्यातील प्रश्न आहे, वेन डायग्रामच्या द्वारे सोडवायचा, अतिशय सोपा. या एका कुटुंबात एकूण व्यक्ती आहेत 14. 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी दोन्ही पण पितात. मग इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात, याच्यातून शिल्लक राहिलेलं. तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? तर मग आपण या ठिकाणी 2 वर्तुळ काढून घेऊया. इकडच्या बाजूला चहा ज्यांना आवडतो ते चहावाले आणि इकडं कॉफीवाले. आता दोन्ही पिणाऱ्यांची संख्या आपल्याला दिलेली, ती दिलेली 8. त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात, म्हणजे इथं 5. 8 आणि 5 13, 14तून 13 गेल्यावर कॉफी पिणार फक्त एकच बंदा शिल्लक राहतो, जो फक्त कॉफी पितो, जो फक्त चहा पितो. आणि मग आपल्याला विचारलेलं काय? कुटुंबातील कॉफी पिणाऱ्यांची संख्या. हे जे 8 आहेत, 8 मध्ये काय? टी चहा प्लस कॉफी सी दोन्ही पण, म्हणजे 8 जण कॉफी पण पितात. मग हे 8 + 1, एकंदरीत या ठिकाणी संख्या किती आहे? 9. कॉफी पिणाऱ्यांची संख्या आहे 9. संच धड्यातील हा प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे, तुम्हाला सर्वांना समजला असेल. आता वळूया त्या पुढचा प्रश्न. दसे काही दराने 8,000 रुपये मुद्दलाचे. आता हा प्रश्न आहे वर्ग 7वीच्या पुस्तकातील, 7वीच्या गणितच्या पुस्तकामध्ये सरळ व्याज नावाचा धडा आहे. यदा कदाचित तुम्ही त्या दिवशी शाळेत गेले असतील, कच्चून खिचडी खाल्ली असेल आणि मग दुपारच्या वेळेस जर गणितचा पिरियड असेल तर हे गणित कदाचित तुम्हाला सरांनी शिकवलेलं असेल. या ठिकाणी 10 PCPA पर कॅपिटा पर ॲन्युअल, किंवा आपण त्याला म्हणतो दर साल दर शेकडा दराने, 70व्या क्रमांकाचा हा प्रश्न. काही टक्के दराने, दसे काही टक्के दराने
8,000 रुपये मुद्दलाचे मुद्दलाचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळाले। तर व्याजाचा दर काय होता? व्याजाचा दर काय होता? तर ही सूत्र तुम्हाला घोकून पाठ करणं गरजेचं आहे। कालच्या याच्यामध्ये सांगितलं की बऱ्याचदा तशा म्हणी आपल्याला शाळेच्या बोर्डवरती लिहिलेल्या असतात, गणिताच्या जंगलात शिकार करायची असेल तर सूत्राची तलवार हातात पाहिजे, मान्य आहे, परंतु सूत्राची तलवार नेमकी वापरायची कुठं हे पण कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वरचेवर जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव दररोज करावा लागेल। तर आता या गणितामध्ये एकदम सोपं म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे। सूत्र एकदम सोपं आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100। आता ऑलरेडी आपल्याला 5 वर्ष या ठिकाणी 2400 रुपये व्याज मिळाले, व्याज दिलेले, मुद्दल किती 8,000 रुपये, गुणिले आपल्याला काढायचा आहे दर, तर दर तसंच ठेवूया, कालावधी क तर आपल्याला कालावधी दिलेला आहे 5 वर्ष भागिले 100। तर आता या ठिकाणचे 2 शून्य इथले 2 शून्य शहीद झाले, कटले, हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, 240 बरोबर 8 गुणिले 5 गुणिले द। आता दर काढत असताना 8 आपण 40 करून आपण सोडू शकतो, परंतु असंही सोपं जातं। तर 240 भागिले जे आहे 8 गुणिले 5, 8 ने ज्यावेळेस आपण भाग देऊया, 8 त्रिक 24 शून्य, 5 एक 5, 5 सख 30, म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्याजाचा दर मिळतो तो आहे 6%। तर भागाकार सर्वांना समजला असेलच, पुन्हा एकदा बघून घ्या। हे सूत्र आहे सरळ व्याजाचं। सरळ व्याज बरोबर मुद्दल, मुद्दल म्हणजे जी रक्कम तुम्ही व्याजाने घेतात त्याला मुद्दल असं म्हणतात। दर म्हणजे त्याचा तो काय टक्केवारी, 10%, 3%, 4%, 5%, समोरच्याची गरज ओळखून तशा पद्धतीने खेडोपाडी किंवा शहरामध्ये बँकांच्या द्वारे, प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांद्वारे व्याज दिल्या जातात। आता ही गोष्ट नॉर्मल झाली, सर्वांना ती माहिती। क म्हणजे कालावधी, कालावधी शक्यतो वर्षामध्ये असतो, काही वेळेस हा कालावधी महिन्यामध्ये सुद्धा असू शकतो। मग सूत्रानुसार मांडणी केली, व्याज दिले 2400 रुपये बरोबर मुद्दल 8,000 रुपये, दर म्हणजे व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे, कालावधी 5 वर्ष दिलेले, भागिले 100 हे कंपल्सरी असतात सूत्रातले। हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, अंशात इथला 1 शून्य गेला, इकडचा 1 शून्य गेला, मग आता शिल्लक राहिली 240 बरोबर 8 गुणिले 5। बरेच जण इथं आता जाऊ द्या, सोपं आहे, 8 पंचे 40 गुणाकार करून घेतात, मग थोडंसं अवघड जातं, मग त्याच्यापेक्षा तसेच ठेवायचे। 5 ने किंवा 8 ने तुम्ही भाग देऊ शकता, 5 ने जर दिला तर 5 चौक 20, 4 पंच 8 40, आणि मग 8 ने भाग देतो 8 सका 48, आता इथं 8 ने दिला 8 24 30, 5 सका 30, म्हणजे व्याजाचा दर आला 6%। आशा करतो हेही गणित तुम्हाला सर्वांना व्यवस्थितरित्या समजलं असेलच। आता वळूया पुढच्या गणिताकडे। पुढचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक 71, आणि अक्षरशः हा प्रश्न जो आहे तर वर्ग 4थीचा, साधारणतः 4थी 5वीला आपल्याला, 4थीला नवोदयला किंवा 4थी स्कॉलरशिपला वर्ग वगैरे शिकवले जातात। तर इथं 71व्या प्रश्नामध्ये आता सोपे प्रश्न आहेत, 0.17 कंसाचा वर्ग हे विचारलेले आहे। मग 0.17 कंसाचा वर्ग या ठिकाणी घन दिलेला आहे। मग घन देत असताना आता ज्यांना घनपाठ असला तर तो एकदम लगेच याचं उत्तर ओळखू शकतो, 4913, परंतु दशांश आलेला आहे तर पर्यायाचं निरीक्षण ज्यावेळेस आपण करूया, पर्याय दिले 0.4913, दुसरा पर्याय दिलेला आहे 0.004913, तिसरा पर्याय दिलेला आहे 0.04913, आणि चौथा पर्याय दिलेला आहे 4913।
तर मित्रांनो, ऑलरेडी प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला याचा घन करायची आवश्यकता नाही, घन तुम्हाला करून दिलेला आहे, फक्त दशांशाच्या स्थळावरती तुम्हाला उत्तर द्यायचे. आणि मग ते देत असताना कशा पद्धतीने असतं, जसं घातांकाचा नियम आहे, दशांशी प्रक्रिया घातांकाची, दशांशाच्या नियमानुसार, म्हणजे घातांकाचा नियम काय, गुणाकारात घातांकांची बेरीज होते. तशाच पद्धतीने तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं, गुणाकारामध्ये दशांशाची देखील बेरीज होते, दशांश स्थळांची, आणि भागाकारामध्ये दशांश स्थळाची वजाबाकी होते. आता इथं गुणाकार, तर गुणाकारापुरतं सीमित राहूया आणि बघूया की एक काही उदाहरणं या ठिकाणी. समजा 0.6 आहे, 0.6 आहे, गुणिले 0.6 आहे, मग 6चा घन 216 आहे, 6 6 36 216. मग इथं दशांशाचे स्थळ मोजायचे 1 2 आणि 3, आणि ते डावीकडून उजवीकडून द्यायचे 1 2 आणि 3, म्हणजे इथं. आता जर हा नुसता गुणाकार असता 0.6 गुणिले 0.6, 6चा वर्ग 36 आहे, दशांश स्थळ जे आहे 1 आणि इथं 1 आणि 2, म्हणजे इथं येईल. आता त्याच वेळेस जर 0.6 असेल आणि इकडे 6 असेल, 6 7 36 व्हायला लागले, पण दशांश स्थळ एकच आहे, 1 नंतर द्यायचं. अशा पद्धतीने पक्क लक्षात ठेवा की गुणाकारामध्ये दशांश स्थळांची बेरीज होते, आणि हे दशांश स्थळ आपल्याला म्हणजे इकडून उजवीकडून डावीकडे द्यायचं असतं. तसंच या ठिकाणी मग आपण 17चा गुणाकार केला 3दा, तर हे जे दशांश स्थळ किती आहे, 2 नंतर, 1 आणि 2, मग बेत्रिक किती होतील, 6. म्हणून उजवीकडून डावीकडे 6व्या स्थानी आपल्याला दशांश स्थळ द्यायचे, आणि ते या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे याचं उत्तर आहे 0.00491 अशा पद्धतीने दशांशाचं तुम्ही लक्षात ठेवा, आणि हे वाक्य बिलकुल पाठच करून ठेवा. गुणाकारामध्ये दशांश स्थळांची बेरीज होते आणि भागाकारामध्ये दशांश स्थळाची वजाबाकी होते. इथं गुणाकार कोणता, तर तुम्हाला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे 0.17 गुणिले 0.17 गुणिले 0.17. इथले 2 इथले 2 इथले 2, किती दशांश झाले, स्थळ 6, आणि म्हणून उजवीकडून डावीकडे 6 नंतर आपल्याला दशांश द्यायचं. पुढे इथं हा दशांश दिला, याच्यानंतर किती शून्य काढा, काही फरक पडत नाही, याची किंमत 0.00491 इतकीच राहते. आणि म्हणून वर्ग घन जे सुरुवातीला प्रत्येक तासिकेच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की वागाव स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले जे खेड्यापाड्यातून कच्चून कॉप्या करून 10वी 12वीला पास झाले, अशा मुलांनी आपल्या आईवडिलांची, कुटुंबाची, भावकीची, गल्लीतली, गावातल्या लोकांची फसवणूक करायची नाही. आपला पाया पक्का करून घ्या. 2 ते 30 पर्यंत पाढे मुखपाठ करा, दररोज लिहून काढा. 2 ते 30 पर्यंत वर्गही मुखपाठ करा, 2 ते 20 पर्यंत घन मुखपाठ करा. त्याचबरोबर मराठीची 12 खडी अ आई आणि इंग्रजीची 12 खडी ABCD झेड पर्यंत लिहा, आणि दररोज लिहा. एक पान शुद्ध लेखन लिहा. आणि हे करत असताना दररोज वर्तमानपत्राचं वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना भावांनो मराठी सुद्धा शुद्ध वाचता येत नाही, तर मराठी व्याकरणाचे प्रश्न तुम्ही कसे सोडवता? 1 मार्काने गेलो, 2 मार्काने गेलो, 10 मार्काने गेलो, एवढं राहिलं तेवढं राहिलं. अपयशाला कोणीही बाप नसतो, म्हणून ते रडगाणं गायची काही गरज नाही आहे. आपण कशामध्ये कमी आहोत, कोणता प्रश्न आपला चुकतोय, कोणता प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही, या प्रश्नावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं किंवा तो प्रश्न समजून घेतला किंवा त्याचं उत्तर तुम्ही लिहून घेतलं म्हणजे तुम्हाला आलं असं नाही. एका टॉपिकच्या एका प्रश्नावरती 500 उदाहरणं तुम्ही जर सोडवले तर परीक्षेमध्ये तुम्हाला तात्काळ त्याची उत्तरं येतील. चला तर या पुढचा 72वा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 72, 72वा प्रश्न, तोही वर्गमुळाच्या संदर्भात आहे. वर्गमुळात 0.0289. आता हे वर्गमूळ आपल्याला लक्षात आलं बरोबर किती, 289चं वर्गमूळ आहे 17. जसं गुणाकारामध्ये होतं तसंच या ठिकाणी. आता इथं दशांश देत असताना नेहमी म्हणजे इथं काय करतो आपण, 17 गुणिले 17 बरोबर होता 289. परंतु आता या ठिकाणी काय की 0.17 गुणिले 0.17 याचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे, 289. मग मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं किती दशांशाचे स्थळ 2, इथले किती 2 2 2 किती झाले 4. मग 1 2 3 4 म्हणजे इथं दशांश. मग लगेच लक्षात येतं की या ठिकाणी वर्गमुळामध्ये 4 असले की दशांश स्थळ 2 नंतर येणार. घन असेल तर तिथं 6 असेल, 6चं मग किती मध्ये येतील घनमूळ, तर तिथंही 2 मध्ये येईल घनमूळ. जर 6 असले वर्गमुळात तर ते 3 मध्ये येतील.
तर अशा पद्धतीने स्थळ नेहमी निम्मे करत जायचे आणि म्हणून मग या ठिकाणी इथं याच्या निम्मे करायचे 1 2 3 4 मग हे किती येईल 2 नंतर म्हणजे उत्तर येईल 0.17 आणि सरावाने हे तुम्हाला निश्चितच येऊन जाईल परंतु अशा पद्धतीचे जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही सोडवा हे गणित जे आहे वर्ग आणि वर्गमूळ हा धडा आहे वर्ग 8वीला त्या धड्यातले हे उदाहरण आहे यदा कदाचित चुकून मुकून एखाद्या दिवशी खिचडी खाण्याच्या बहाण्याने तुम्ही शाळेत गेले असतील आणि शिक्षकांनी जर तुम्हाला शिकवलं असेल तर मग तुम्हाला आठवेल की वर्ग 8वीला एक गणित आहे म्हणून पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73 आणि हा प्रश्न जो आहे यामध्ये 53 43 45 57 49 62 73 या सामग्रीचे मध्यक काढा या सामग्रीचे मध्यक काढा तर हे प्रकरण किंवा हा धडा आपल्याला वर्ग 10वीला द्वितीय सत्रामध्ये आहे आणि या धड्यामध्ये सरासरी मध्य बहुलक वगैरे आपल्याला काढायचं असतं तर या ठिकाणी संख्या मोजून घ्यायच्या 1 2 3 4 5 6 7 आणि याचा नियम अतिशय सोपा दिलेली सामग्री किंवा प्राप्तांक आपल्याला एक तर चढत्या क्रमाने मांडायचे किंवा उतरत्या क्रमाने मांडायचे हे असतात 3 आता 3 असेल तर एकदम कंपल्सरी आपल्या लक्षात येतं कुठल्याही 3 संख्येची क्रमवार 3 संख्या असली तर त्यांची सरासरी आपल्याला मधला अंक प्राप्त होतो तर मग इथं जे तर आपल्याला काय करायचं आहे दिलेली सामग्री एक तर चढत्या क्रमाने मांडा किंवा उतरत्या क्रमाने मांडा 5 असेल तर मधलं आता हे 5 बोट आहेत मध्य कोणतं राहणार आहे मधलं बोट जे मोठं आहे जर 7 असेल तर मग इकडून 3 कटले मग ह्या ठिकाणी हे बोट येतं मध्यक जर 9 असेल तिकडून 4 इकडून 4 आणि मध्ये जे शिल्लक राहतात त्याला मध्यक म्हणतात आता दुसरा प्रश्न या ठिकाणी तयार होतो की जर ही सामग्री किंवा प्राप्तांक समसंख्येत आली 4 आले 8 आले 6 आले अशा वेळेस काय करायचं त्याच्यातही त्यांनी पर्याय दिलेला आहे की दोन्ही बाजूनी तेवढ्या संख्या कमी करायच्या आणि जे मधले 2 शिल्लक राहतील त्यांची बेरीज करून त्याला 2 ने भाग द्यायचा तो असतो त्याचा मध्यक परंतु इथं 7 आलेले आहेत तसा काही प्रॉब्लेम नाही यामध्ये सर्वात लहान संख्या आपल्याकडे 43 त्यानंतर मोठी आहे 45 त्यानंतर मोठी आहे 49 पुढे कोणती अजून नंतर आहे 53 57 आणि नंतर 62 आणि शेवटी आहे 73 मोजून घ्यायचे 1 2 3 4 5 6 आणि 7 इकडून 3 कटल्या शिल्लक मधली संख्या राहते म्हणजे याचा मध्यक आहे 53 अशा पद्धतीने अतिशय सोपं आणि हे कुठं शिकवलेलं आहे वर्ग 10वीला शिकवलेलं आहे मध्यक आणि बहुलक असे 3 ते प्रकार आहेत वर्ग 10वीला द्वितीय सत्रामध्ये हा धडा आहे आता 10वीला तुम्ही शाळेत गेले नाही किंवा गेले असतील तर मग वर्गात गेले नसतील असे काही बरेचसे प्रॉब्लेम असतील कॉप्या करताना सुद्धा आपण काय लिहितो हे वाचलेलं नाही त्याच्यामुळे परीक्षेत ते आठवत नाही आणि म्हणून जे कोणी हा बिचारे भावा किंवा माझ्या बहिणी जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील काही यदा कदाचित शिल्लक राहिल्या लाडक्या बहिणी तुमचं पोलीस भरतीचं किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं जे मेरिट आहे ते मेरिट फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या 2च सेक्शनवरती अवलंबून असताना आता त्याला जोड दिला आहे मराठीचा म्हणून गाफील राहू नका मराठी व्याकरणाचे सुद्धा या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 29 प्रश्न विचारलेले आणि गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 52 प्रश्न विचारलेले विज्ञानाचा फक्त या प्रश्नपत्रिकेत एकच प्रश्न विचारलेला आहे याच सिरीजच्या पहिल्या भागामध्ये मी संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून त्या ठिकाणी सांगितले की कोणते किती प्रश्न विचारले आता याच्यात 2च प्रश्न शिल्लक राहिले तेवढे आपण लवकर घेऊया 74वा प्रश्न दिलेला आहे तो आहे खालीलपैकी योग्य सूत्र कोणते खालीलपैकी योग्य सूत्र कोणते तर पहिलं दिलेलं आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअर = a + b ब्रॅकेट स्क्वेअर - 4ab सूत्र पाठ असेल तर पहिल्या लक्षात येतं की हे चूक आहे दुसरं बघूया
ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर सॉरी ए स्क्वेअर प्लस 2ab मायनस बी स्क्वेअर. हे पण सूत्र पाठ असले की लगेच लक्षात येतं चूक आहे. तिसरं ऑप्शन दिलेलं आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4ab. हे पण लक्षात येतं पहिल्या की चूक आहे. म्हणजे आता तुमच्या उत्तर लक्षात आलेलं असेल. ते आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी. तर हे त्यामधील योग्य सूत्र आहे. आणि ही सूत्र सुरू होतात वर्ग 6वी आणि 7वी पासून. तर ती सूत्र तुम्हाला म्हणजे ही मुखपाठच असली पाहिजे. ती या ठिकाणी इथं लिहितो. पहिलं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. दुसरं सूत्र ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तिसरं सूत्र ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इन नेक्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी. त्यानंतर या सिरीजमध्ये अजून एक सूत्र ज्यावर आधारित प्रश्न परीक्षेला तुम्हाला विचारले जातात. तर ते सूत्र येतं ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. नंतर येतो चालू आहे. किती वाजता नाही तर उद्या भेटतो. हाय मी उद्या पण चालेल काय हरकत. चालेल. ते नेमकं व्हिडिओ शूट करायला त्याच्यामुळे बाहेर येते. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. नंतरचं सूत्र येतं आपल्याला एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी म्हणजे दोन कंसाचा गुणाकार. त्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. अशा पद्धतीने 3 आणि 2 5 आणि मग या ठिकाणी स्क्वेअरची ही सूत्र संपून जातात. आणि नंतर सूत्र सुरू होतात घनची. ती तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. नीट बघा घनच्या सूत्रामध्ये. आणि हे तुम्हाला अगदी पोपटासारखं मुखपाठच ठेवावं लागेल. जे पण घर सोडून बाहेर किंवा ज्या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असता इथं परीक्षेला तुम्हाला कोणता प्रश्न विचारला याचं काही आपल्या हातात नाही. त्याच्यामुळे अगदी 24 तास तुमच्या डोक्यामध्ये फक्त एकच किडा असला पाहिजे की मला यावर्षी पास व्हायचं आहे. हे मनाला सतत बजावलं पाहिजे. ते बजावत असताना माझ्या मेंदूमध्ये मी किती ज्ञान दररोज डाउनलोड करतो हे महत्त्वाचं आहे. उगा एक दिवस केला 4 दिवस व्यायाम केल्यानंतर सोडून दिला असं जमणार नाही. नॉनस्टॉप दररोज तुम्हाला 2.5 ते 3 तास दररोज व्यायाम करावाच लागेल आणि सातत्याने एक सारखा अभ्यास करावा लागेल. आणि तो अभ्यास करत असताना मराठी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी हे सगळं रेडीमेडचं जोपर्यंत तुम्ही मागं लागता तर रेडीमेडमधून तुम्हाला तितकंसं प्राप्त होणार नाही. दररोज अर्धा 1 तास तरी तुम्ही दररोजच्या वर्तमानपत्राला देणं गरजेचं आहे. दररोजच्या मराठीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून किंवा आपल्या मुंबई केंद्रावरून दिल्या जाणार त्या बातम्या तुम्ही ऐकून त्या संदर्भी तुमचे सेपरेट वहीमध्ये त्या नोट्स काढणं गरजेचं आहे. आणि मग ते जर एकदा तुम्ही बातमी ऐकलेली असेल ती तुमच्या कानावर पडली ती तुम्ही वहीवरती लिहून जर काढली तर ते चालू घडामोडीचा तो प्रश्न तुम्हाला मुखपाठ होऊन जातो. आता बघूया तिसराही घनाच्या याच्यामध्ये काय सूत्र दिलेत आपल्याला. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. अशा पद्धतीने ही सूत्र तुम्हाला दिलेली. याचेच दुसरे भावबंद दिलेले आहेत. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. याचा चौथा भावबंद दिलेला आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर अशी विस्तार सूत्र आहे आणि यावर आधारित कमीत कमी 1 ते 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेला 100% विचारतात. म्हणून ही सूत्र तुम्हाला मुखपाठ असणं खूप गरजेचं आहे. आता ही पण सूत्र मुखपाठ करत असताना ही सूत्र कशी तयार झाली याची थेअरी तुम्हाला मागच्या एका तासिकेमध्ये मी यूट्यूबवरती माझ्या या चॅनलवरती समजावून दिलेली आहे. तुम्ही चॅनल खाली स्क्रोल करत जा तुम्हाला त्या ठिकाणी सापडून जाईल. आता 2024 सालच्या या नवी मुंबई शहर पोलीस प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न म्हणजे भूमितीचा फक्त एकच प्रश्न या ठिकाणी म्हणजे आकृती सहित हा एकच प्रश्न क्रमांक 75 इथे विचारलेला आहे. आणि
प्रश्न असा आहे की खालील आकृतीतील खालील आकृतीतील रेषाखंडांची संख्या किती? तर साधारणपणे आता ही आकृती काढली तर इथे एकरूप पाहिजे होतं, परंतु छापलेलं नाहीये. तर सी ए बी ई डी. तर खालील आकृतीला हा एक काही कामाचं नाही. खालील आकृतीतील रेषाखंडांची संख्या किती एवढं आपल्याला इथं विचारलेलं आहे. किरणांची वगैरे विचारली असते तर वेगळी गोष्ट होती. आता बघूया इथं रेषा म्हणजे काय, तर अनंत बिंदूंचा संच, याला रेषा म्हणतात. नीट ऐका. खंड म्हणजे तुकडा, दोन्ही बाजूला असे जर डॉट असतील याला रेषाखंड म्हणतात. रेषेचं नाव एक किंवा स्मॉल लेटरने दाखवतात, रेषाखंडाचं नाव कॅपिटल लेटरने दाखवतात. आणि जो किरण असतो तो इकडच्या बाजूला बाण असेल किंवा इकडं बाण असेल, कुठल्या तरी एका टोकाला त्याचा बाण असतो, त्याला किरण असं म्हणतात. म्हणजे ही झाली रेषा, हा झाला रेषाखंड. बऱ्याचशा भावांना रेषाखंड ऐवजी रेषाखंड उच्चार करायची सवय असते. खंड म्हणजे तुकडा हा, आणि हा असतो किरण. ओके, इथं आपल्याला रेषाखंड विचारले तर इथं तुकडे मोजायचे किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. मग त्याच्यातून एक वजा करायचा, 4 भागिले 2 द्यायचे, बेदुनी 4, शिल्लक किती राहिले 2, 5 गुणिले 2 म्हणजे किती रेषाखंड आहे 10. आणि मग हे सूत्र असलं की एकदम पटकन तुम्हाला मोजता येतं. परीक्षेमध्ये काय हाच प्रश्न रिपीट होणार नाही. अजून ए बी सी डी ई ऐवजी अजून 1-2 वाढवतील हा प्रश्न विचारतील. आणि आकृती आडव्या ऐवजी उभी काढलेली असेल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला अशा पद्धतीने हे मोजून घ्यायचे, एक कमी करायचं आणि त्याला 2 ने भाग द्यायचं. म्हणजे इथून जर मोजलं सी ए 1, नंतर सी बी 2, नंतर सी 3, सी डी 4, नंतर ए बी 5, ए ई 6, नंतर ए डी 7, नंतर बी ई 8, बी डी 9. अशा पद्धतीने मोजत गेलो की मग सर्वात मोठा आपल्याला त्या ठिकाणी रेषाखंड मिळतो सी डी 10. तर असे एकंदरीत रेषाखंड किती 10. म्हणून हा प्रश्न शेवटचा होता 75 क्रमांकाचा. बरेचसे प्रश्न झाले आणि बराचसा वेळही झाला असेल. दररोजच्या प्रमाणे आजही या तासिकेला आपल्याला 45 मिनिटं लागले. आणि या प्रश्नपत्रिकेत आलेले 29 ते 30 प्रश्न नवी मुंबई शहर पोलीसचे आता इथं आपण पूर्ण केलेले आहेत. पुढची प्रश्नपत्रिका पुढच्या भागामध्ये म्हणजे भाग क्रमांक 4 मध्ये पुढची प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. त्यामध्ये ही गणिताची जितकी उदाहरणं आलेली असेल तितकी उदाहरणं डिटेल तुम्हाला इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. जे कोणी स्पर्धा परीक्षेची किंवा पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. तुमच्या शंकेचं निश्चित त्या ठिकाणी समाधान केलं जाईल. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. शिकवत असताना व्यक्तिगतरित्या तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते माझा स्वतःचा अनुभव आहे, तुमच्या कल्याणासाठी सांगितलेलं आहे. आईवडिलांनी जर तुम्हाला बाहेरगावी कुठं पोलीस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीला ठेवलेलं असेल तर त्या अकॅडमीच्या टीचरवरती किंवा शिक्षकावरती अवलंबून राहू नका. ते जेवढा अभ्यास घेतात त्याच्या तिप्पट अभ्यास तुम्हाला करावा लागेल तरच तुम्हाला पोस्ट निघणं शक्य आहे. आणि म्हणून या भ्रमात राहू नका. दिवसामागून दिवस निघून जातात, तशा पद्धतीने महिने निघून जातात, वर्ष निघून जातात. एका बाजूला आपलं वय वाढतं आणि त्याचबरोबर आईवडिलांना बरेच जण विचारतात की तुमचा मुलगा काय करतोय किंवा तुमची मुलगी काय करते. मुली ज्या कोणी बिचारा लाडक्या बहिणी पोलीस भरतीची तयारी करत असतील तर तुमच्यासाठी मुलांपेक्षा कालावधी कमी असतो. सगळे पालक काही सपोर्टिव्ह असतात असं नाही. 2-3 वर्ष झाले जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर मग पालकांना वाटतं तुमचं लग्न करून द्यावं आणि मग तुमचं स्वप्न अपूर्ण राहतं. आणि म्हणून आपल्याला शहरात किंवा अकॅडमीला कशासाठी ठेवलेलं आहे याचा डोक्यात सातत्याने विचार करा आणि सातत्याने आपल्या मेंदूमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून प्रश्न कसे डाउनलोड होतील ते व्यवस्थित ठेवा. आणि दुसरं महत्त्वाचं, जे कोणी मुलं मुली असतील तयारी करणार त्यांना अजून एक महत्त्वाचा मोफत फुकट सल्ला की या दरम्यान जे येतं तुम्हाला बडीशोपचं सुद्धा व्यसन नसलं पाहिजे. बरेच जण अभ्यासिकेत अभ्यास करत असताना उठून बोर व्हायला चला बाहेर येऊ चहा पितात. मी असे बरेचसे सोन्याची गाड होती औरंगाबादला बघितलेले. तुम्हाला बोर व्हायला तुमचं वयच किती घे, जर तुम्ही अभ्यास करायला लागले, तुमचं जर ध्येय पक्क झालं आहे तर तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या चहाची गरज पडणार नाही. झोपच येणार नाही ना. कसं काय आळस येतो तुम्हाला? आळस येतो याचा अर्थ तुमचं नेम तुमच्या टार्गेटवरती नाही. म्हणून असा आळस येऊ देऊ नका. सातत्याने अभ्यास करा. चहा प्यायला गेले 2-3 मित्र भेटतील, काहीतरी चर्चा करतील,
5 मिनिटाचं काम आहे चहा प्यायचं, तिथं 50 मिनिटं निघून जातात आणि तो वेळ वापस येत नाही. आणि मग तुमचं म्हणणं पडतं की नाही माझं ग्राउंडला इतके मार्क कमी पडले, तितके मार्क कमी पडले. एक्स्ट्रा साखर व्यायाम करणाऱ्याच्या शरीरात गेली नाही पाहिजे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना चहाचं व्यसन असेल तर तुम्ही ग्राउंडला कमीत कमी तुम्हाला 2-3 मार्क कमीच पडणार आहेत, हे लक्षात घ्या. त्या चहाऐवजी दूध प्या. मग तुम्ही म्हणताना अभ्यास करत असताना दूध प्यायला तुम्ही बाहेर जाता, तर असं करू नका. त्या जागेवर तुमच्या रूममध्ये काहीतरी स्टोव आणून तिथल्या तिथं दूध गरम करा, अर्धा कपच दूध प्या बिना साखरेचं. आणि असे रिकामे कुठलेही भिकारचोट व्यसनं लावून घेऊ नका. काही जण बिडी सिगरेट उडून पाहत असतात किंवा थोडाफार पॅक मारत असताना अकॅडमीला गेल्यानंतर खूप शरीर दमलं आहे, तर तुम्ही पॅकच होणार आहे. या जन्मात तर तुमची परीक्षा निघणार नाही भाव, लक्षात ठेवा. तळतळाट लागेल आमचा शिक्षकाचा. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.